आता माझा आवडतो आहे. मी आता जाणार आहे परत याच्यावरती दुकानावरती. तर मी आता बघा मी फ्राय जो रात्रीचा भात असतो तो फ्राय कसा करायचा हे तुम्हाला मी त्याच्यामध्ये दाखवतो. जास्त भात नाही आहे, पण मग कसं आहे ॲक्च्युली तो फेकून पण देता येणार नाही, कारण फेकलं तर ते येऊन जाईल. त्यापेक्षा साधं तेल मीठ मिरची टाकून आपण फ्राय करू, ते तुम्हाला मी दाखवतो. हे बघा हा भात आहे. या भातामध्ये बघा मी आता हे मसाले टाकतो. हा आहे आमचा कोणता मसाला काय माहिती. ही आहे पिवळी अशी हळद, नंतर ही लाल लाल जरत अशी आहे मिरची, त्यानंतर हा आहे काळा मसाला, हा आहे काळा मसाला, हा आहे किचन किंग मसाला. ठीक आहे, एवढे मसाले टाकले मी. त्याचं थोडंसं असं तेल वगैरे सोडलं. त्यानंतर हा जो भात आहे याला डायरेक्ट असंच हाताने मिक्स करून घ्यायचं एकदम असं गावठी पद्धतीने, की जेणेकरून ते मसाले सर्व ते त्या राईसला लागून जातील. ठीक आहे, मी पॅन ठेवला आहे गॅसवरती आणि गॅस पण खालून चालू केला आहे. आणि त्यानंतर आता थोडंसं तेल गरम झालं की हा जो आपण एकत्र केलेला भात आहे, मसाले भात केलेला आहे, ते त्यात करायचं. आणि त्यानंतर मग फक्त त्याला फ्राय करायचं. बस फ्राय झाला तर मस्त आहे की तो असा आपला मसाला भात तयार होतो, जो सकाळी नाश्त्याला पण खाऊ शकतो. सुंदर असा. ॲक्च्युली तवा गरम झाला नाही म्हणून आवाज काही येत नाही म्हणजे गरम होण्याचा. आता त्याला पण मस्त असं हलवता आहे. असा फ्राय झाला आहे आपला. मस्त झाला असं मस्त कलर आला बघा त्या भाताला. थोडासा भात होता, वाया पण नाही गेला. आणि अशा प्रकारे आपली नाश्ता पण तयार झाला आपला भात मी प्लेटमध्ये काढून ठेवला आहे. आता एका ठिकाणी मी लगेच चहा करतो. चहा करायची माझी पद्धत पण एकदम सिंपल आहे. पॅनमध्ये पाणी टाकलं, त्यानंतर हे टाकली चहापत्ती, त्यानंतर चहामध्ये अद्रक टाकायचं आहे. तर ते माझ्याकडे ठोकायला काही नाही आहे, अद्रकला ठेचण्यासाठी मी याचा वापर करतो. त्याच्याने पण मस्त असं अद्रक असं ठेचलं जातं. एवढा असा आता आपला अद्रक आहे. आता मी ते चहामध्ये टाकतो. चहा अजून उकळतेच आहे. चहा मस्त आहे, कलर आला आहे चहाला. आणि हे लगेच साफ करून घेतो मी ते अद्रकचं. आपलं भांडं पण साफ करून घेतो. चहाला असा सुंदर असा कलर आला आहे बघा, एकदम डार्क असा कलर झाला आहे चहाला. त्याला थोडंसं हलवून घेतो, जेणेकरून जी वरती पातीला जी चहापत्ती लागली ती सगळी एकत्र येऊन जाईल आणि तिचं युटिलायझेशन एकदम प्रॉपर होऊन जातं चहामध्ये. वास पण सुंदर येतो. हे बघा दूध आहे. आम्ही मोस्ट ऑफली घरी गाईचं दूध वापरतो, म्हशीचं दूध नाही घेत आम्ही. कारण गाईचं दूध हे पचायला हलकं आणि पौष्टिक असतं. जसं म्हशीचं म्हणजे म्हशीच्या दुधामध्ये फॅट जास्त असतात,
आणि गाईचं दूध जसं पचण्यासारखे हलकं असतं म्हणून मोस्ट ऑफली गाईचं दूध वापरतो. सुंदर असा कलर आलेला आहे. आता मी हा भात, त्यानंतर एक स्पेशल खारी, नॉवेल्टीची स्पेशल खारी, जी मी 12 रुपयाला घेतली. त्यानंतर चहा असा नाश्ता करेल आणि मग जाईल दुकानावरती. चहा ओतली आहे. आता ॲक्च्युली मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस माझी आई मला म्हणजे चहाला आपल्याला टेस्ट यावी म्हणून आहे ना, जी दुधाची साय असायची ती अशी चहामध्ये अशी टाकून द्यायची. ती तेव्हापासून मला ती सवय पडलेली. ती मला अशी खूप आवडते ती खायला. तुम्ही पण खाऊन बघा, खूप सुंदर लागते ते. टेस्ट एक नंबर लागते चहाची. तर मी करतो नाश्ता. चहावरती मी झाकण ठेवलं आहे, कारण चहा नाश्ता करत असताना जर नाश्ता करत राहिलो तर आपला चहा थंड होऊन जाईल, म्हणून त्याला झाकण ठेवून दिलं आहे, जेणेकरून आपला चहा हा गरम राहील. एक नंबर. आणि फक्त मसाला, मिरची मसाला आणि हे टाकल्यावरती इतकं सुरेख झालं आहे ना हा भात, काय सांगू तुम्हाला. आता आवरलं माझा नाश्ता वगैरे झाला. आता चाललो आहे मी दुकानावरती. आणि दुकानावरती आता निशा ऑलरेडी बसलेली आहे. आणि आता मी 1 वाजेपर्यंत दुकानावरती थांबेल. मग त्यानंतर मला जय भवानी रोडला जायचं आहे. तिथे 1-2 कामं आहे.